नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शैक्षणिक स्वराज यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण अभ्यासत आहोत इयत्ता 6वी नवीन अभ्यासक्रम विषय इतिहास आणि पाठ दुसरा प्रगतिऐशिक काळ यावर आधारित स्वाध्याय प्रश्न उत्तर उपक्रम कृती यांचे संपूर्ण मार्गदर्शन सहज सोप्या भाषेमध्ये आपण समजून घेणार आहोत। मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनला प्रेस करा। चला तर मग सुरुवात करू। यामध्ये स्वाध्याय सदरामध्ये पहिलाच प्रश्न आहे, नावे लिहा। म्हणजे हे वाक्य वाचायचं आणि त्याचं एका शब्दामध्ये आपल्याला नाव लिहायचं। भारतातील काळ्या मातीची जमीन असलेले पठार, उत्तर आहे बघा दख्खनचे पठार। भारतातील शेतीला सर्वाधिक अनुकूल ठरलेला प्रदेश, तर कोणता प्रदेश आहे, तर मैदानी प्रदेश। लिपींचा उगम किंवा विकास झालेला नव्हता तो काळ, तर तो प्रगतिऐशिक काळ आहे। दायमाबाद या उत्खनन स्थळाचा शोध लावणारे भारतीय पुरातत्व सर्वेक्षक, तर त्यांचं नाव आहे BP बोपर्डीकर। आता जोड्या जुळवायच्या आहे अ गट आणि ब गट। पुराश्मयुग आणि त्याचं वैशिष्ट्य या ठिकाणी आपल्याला जोडवायचं आहे, तर अग्नीचा शोध। मध्याश्मयुग यामध्ये मोठे धारदार हत्यार मानवाने तयार केले। नवाश्मयुगामध्ये मानवाला चाकाचा शोध लागला आणि ताम्रपाषाण युगामध्ये शेती तंत्रज्ञान प्रगत झालेलं आहे। प्रश्न दुसरा अ, खालील तक्ता पूर्ण करायचा आहे। एक तक्ता दिलेला आहे, यामध्ये अनुक्रमांक, वैशिष्ट्य, मध्याश्मयुग आणि नवाश्मयुग याची वैशिष्ट्ये। उदाहरणार्थ निवास, यामध्ये वैशिष्ट्ये निवास। मध्याश्मयुगामध्ये मानव हा गुहेमध्ये राहत होता, त्यामुळे तो गुहा आलेला आहे। आणि नवाश्मयुगामध्ये मात्र त्याने झोपड्या आणि घरे बांधायला सुरुवात केलेली होती। व्यवसाय, या ठिकाणी मध्याश्मयुगामध्ये मानवाचा जो व्यवसाय होता शिकार, फळे, मुळे, कंदमुळे गोळा करणे हा होता। नवाश्मयुगामध्ये मात्र त्याने शेती आणि पशुपालन हा व्यवसाय सुरू केला। आता साधने कोणती होती, तर मध्याश्मयुगामध्ये लहान आकाराची हत्यारे होती, तर नवाश्मयुगामध्ये घोटलेली गुळगुळीत हत्यारे त्यांनी तयार केली। कला, तर मध्याश्मयुगामध्ये कोणकोणत्या कला त्याला अवगत होत्या, तर गुहाचित्र म्हणजे चित्रकला। आणि नवाश्मयुगामध्ये मात्र मातीची रंगीत भांडी करण्याच्या कला त्याने अवगत केल्या होत्या। जीवनशैली, यामध्ये मध्याश्मयुगामध्ये भटंकती तो करायचं, नवाश्मयुगामध्ये स्थिर जीवन शेतीचा शोध लागल्यामुळे त्याने सुरू केलं होतं। अशा पद्धतीने आपल्याला या प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी द्यायची आहे। तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। बघा पुढील प्रश्न आपण या ठिकाणी समजून घेऊया। पुढचा प्रश्न आहे, विधाने चुकी बरोबर सांगून चुकीची विधाने दुरुस्त करून लिहायची आहे। बघा, जोर्वे येथे कांस्य धातूंच्या 4 वस्तू मिळाल्या, हे विधान चुकीचं आहे मित्रांनो। हे योग्य विधान असं असायला हवं, दायमाबाद येथे कांस्य धातूच्या 4 वस्तू मिळाल्या, हे योग्य विधान आहे। पुढचा प्रश्न आहे, नेवासा येथे जोरे संस्कृतीचे पहिले पुरावे सापडले, हे विधान देखील चुकीचं आहे। तर योग्य विधान असं आहे, जोरे अहमदनगर जिल्हा येथे जोरे संस्कृतीचे पहिले पुरावे सापडले। महाराष्ट्रातील आद्य शेतकऱ्यांची एक जुनी ताम्रपाषाण युगीन संस्कृती इनामगाव येथे आहे, हे विधान बरोबर आहे मित्रांनो। आता खालील प्रश्नांची उत्तरे लिहा। नवाश्मयुगात मानवाची जीवनशैली कशी बदलली, तर नवाश्मयुगात मानवाने शेती आणि पशुपालनाचा शोध लावला। शेतीमुळे त्याला एकाच ठिकाणी राहणे आवश्यक बनले, ज्यामुळे त्याची भटंकती थांबवून स्थिर गाव वसाहती निर्माण झाल्या। मानवाने पक्की घरे बांधण्यास व मातीची भांडी बनवण्यास सुरुवात केली। अशा प्रकारे त्याच्या जीवनशैलीत क्रांती घडून आली। प्रश्न दुसरा आहे, ताम्रपाषाण युगाची प्रमुख वैशिष्ट्ये कोणती, तर याचं उत्तर आपल्याला असं तयार करता येईल की तांबे आणि दगड म्हणजे पाषाण या दोन्ही साधनांचा एकत्र वापर करणे, शेती आणि पशुपालन हा मुख्य व्यवसाय बनणे, कुंभाराच्या चाकावर बनवलेली नक्षीकाम केलेली आणि रंगवलेली मातीची भांडी तयार करणे, वस्तूंच्या देवाणघेवाणीतून व्यापाराची सुरुवात करणे, ही काही ताम्रपाषाण युगाची वैशिष्ट्ये आहेत। पुढील प्रश्न आहे बघा, खालील युगांची प्रत्येकी 2 वैशिष्ट्ये लिहायची, पुराश्मयुग आणि मध्याश्मयुग, त्यांची वैशिष्ट्ये आपण या ठिकाणी पाहूया। बघा, पुराश्मयुग मानव अन्नासाठी पूर्णपणे शिकार आणि नैसर्गिक फळे मुळांवर अवलंबून होता। या युगात दगडांची मोठी ओबडधोबड हत्यारे वापरली जात होती आणि अग्नीचा शोध लागला होता, सगळ्यात महत्त्वाचं।
आता मध्याश्म युगात मानवाने लहान सूक्ष्म आणि टोकदार सूक्ष्मास्त्रे आपण ज्याला म्हणतो बनवण्यास सुरुवात केली. मानवाने कुत्रा या प्राण्याला सर्वप्रथम मांसाळवले आणि शिकारीसोबत पशुपालनाची सुरुवात देखील त्यांनी केलेली आहे. बघा पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी समजून घेत आहोत. जर नवाश्मयुगीन मानवाने शेती तंत्रज्ञान शोधले नसते तर आजचे मानवी जीवन कसे असते? कारणासह उत्तर द्यायचं आहे. बघा, जर शेतीचा शोध लागला नसता तर मानव आजही अन्नाच्या शोधात भटकंती करत राहिला असता. स्थिर गावे, शहरे आणि मॉडर्न संस्कृतीचा विकास झाला नसता. अन्नधान्याचे उत्पादन झाले नसते. त्यामुळे आजच्यासारखी प्रचंड लोकसंख्या वाढू शकली नसती व आधुनिक तंत्रज्ञानाचा विकासही शक्य झाला नसता. असं आपण या प्रश्नाचं सहकार्य उत्तर देऊया. पुढील प्रश्न आपण या ठिकाणी बघूया. नवाश्मयुगात कोणते तंत्रज्ञान विकसित झाले ज्यामुळे मानवाचे दैनंदिन जीवन बदलले? या प्रश्नाचं उत्तर आपण पाहत आहोत. नवाश्मयुगात शेतीचे तंत्रज्ञान, चाकाचा शोध आणि मातीची भांडी बनवण्याचे तंत्रज्ञान विकसित झाले. तसेच दगडांना घासून गोटदार व गुळगुळीत हत्यारे बनवण्याचे कौशल्य मानवाने आत्मसात केले, ज्यामुळे त्याचे दैनंदिन जीवन सोपे व स्थिर झाले. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा. तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. चला तर आता आपण पुढचा प्रश्न समजून घेऊया. पुढचा प्रश्न, तुम्हाला नवीन घर घ्यावयाचे आहे. त्यासाठी कोणकोणत्या जीवनावश्यक बाबींचा विचार तुम्ही कराल? उदाहरणार्थ पाणी. बघा, नवीन हा जो प्रश्न आहे हा प्रश्न पूर्णतः तुमच्या स्वतःच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर आधारित आहे. तुम्हाला विचार करून या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. तरी पण हा प्रश्न कसा असावा किंवा ते कोणते मुद्दे आपण घ्यावे तसं एक नमुना उत्तर मी या ठिकाणी देत आहे. बघा, नवीन घर घेताना मी खालील गोष्टींचा विचार करेन. पिण्याचे स्वच्छ पाणी, पुरेसा व नियमित पाणी पुरवठा उपलब्ध असावा, सुरक्षा व हवामान, परिसर सुरक्षित असावा आणि घरामध्ये हवा व सूर्यप्रकाश येण्यासाठी उत्तम सोय असावी, वाहतूक आणि रस्ते, शाळा, रुग्णालय आणि बाजारात जाण्यासाठी वाहतुकीची उत्तम सोय असावी, स्वच्छता व निसर्ग, आजूबाजूला प्रदूषण नसून स्वच्छता व हिरवळ असावी. अशा पद्धतीने एक आदर्श ठिकाणी आपण घर घेण्याचा विचार करूया. चला पुढचा प्रश्न बघूया. बघा, ही कृती आहे, याच्यामध्ये आपण उत्तर नाही. कुशल कारागीर चाकाच्या मदतीने मातीची भांडी बनवताना कोणकोणत्या कृती करतात हे जाणून घेण्यासाठी त्यांना शाळेत आमंत्रित करून त्यांची मुलाखत घ्या आणि काही वस्तू तुम्ही स्वतः बनवून पहा. याच्यामध्ये आपण उत्तर लिहायचं नाही तर प्रत्यक्ष करून बघायचं आहे. आता पुढचा प्रश्न आहे, आपल्या देशाच्या विकासात भौगोलिक परिस्थितीचा महत्त्वाचा वाटा आहे. याविषयी पुढील मुद्द्यांच्या आधारे माहिती वहीत लिहा. भारतातील पर्वतरांगा, भारतातील नद्या आणि भारताला लाभलेला समुद्रकिनारा, या तिन्ही मुद्द्यांची माहिती मी तुम्हाला पुढच्या स्लाइडमध्ये दिलेली आहे. तेव्हा तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करत चला, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर या प्रश्नाचं उत्तर टप्प्याटप्प्याने बघूया. सर्वप्रथम भारतातील पर्वतरांगा व संरक्षण भिंत. बघा, या ठिकाणी भारताच्या उत्तरेस असलेली हिमालय पर्वतरांग नैसर्गिक संरक्षण भिंतीसारखी उभी आहे. त्यामुळे उत्तर दिशेकडून होणाऱ्या अतिक्रमणापासून किंवा आक्रमणापासून भारताचे नैसर्गिक संरक्षण झाले आहे. हवामानावर प्रभाव, हिमालयामुळे उत्तरेकडून येणारे थंड वारे अडवले जातात. तसेच मान्सून वारे अडवून भारतात पाऊस पडण्यास मदत होते. व्यापार व संस्कृती, पर्वतामधून खिंडीमधून अर्थ खैबर खिंड, बोलन खिंड, प्राचीन काळी व्यापारी व प्रवासी भारतात आले, ज्यामुळे संस्कृतीची देवाणघेवाण झाली. आता भारतातील नद्या याविषयी आपण माहिती घेऊया. बघा, भारतातील नद्या मानवी वस्त्यांचा विकास. सिंधू, गंगा, ब्रह्मपुत्रा, गोदावरी, कृष्णा, कावेरी यासारख्या नद्यांच्या खोऱ्यात सुपीक जमीन उपलब्ध असल्याने प्राचीन काळापासून येथे मानवी वस्त्या आणि संस्कृती, उदाहरणार्थ सिंधू संस्कृती विकसित झाल्या. शेती आणि पिण्याचे पाणी, नद्यामुळे शेतीला पाणी मिळाले आणि अन्नधान्य उत्पादन वाढले, ज्यामुळे मानवी जीवन स्थिर झाले. अंतर्गत जलवाहतूक, प्राचीन काळी नद्यांचा उपयोग मालाची वाहतूक करण्यासाठी मुख्य जलमार्ग म्हणून केला जात असे. त्यानंतर भारताला लाभलेला समुद्रकिनारा व विदेशी व्यापार. भारताला दक्षिण, पूर्व आणि पश्चिम दिशांना सुमारे 7500 किलोमीटर लांबीचा विस्तृत समुद्रकिनारा लाभला आहे. प्राचीन काळापासून सागरी मार्गाने अरब, रोम, ग्रीस आणि पूर्व आशियाई देशांची भरभराटीचा व्यापार चालत असे. सांस्कृतिक देवाणघेवाण, सागरी मार्गामुळे विविध प्रदेशी संस्कृती, विचार आणि वस्तू भारतात आल्या आणि भारतीय संस्कृतीचा प्रसार जगात झाला. मच्छीमार व नौकायन सागरी साधनामुळे किनारपट्टीवरील लोकांच्या उपजीविकेची साधने वाढली आणि नौकायन कला विकसित झाली. अशा पद्धतीने यावरती आपण माहिती लिहिलेली आहे. तुम्ही यापेक्षा अधिक विस्तृत माहिती लिहू शकता किंवा ही माहिती आहे तशी तुमच्या वहीमध्ये उत्तर म्हणून लिहू शकता. तुम्हाला अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा. बघा, आता उपक्रम दिलेला आहे. महाराष्ट्रातील उत्खनन स्थळे महाराष्ट्राच्या नकाशात दाखवा. महाराष्ट्रातील उत्खनन स्थळे
महाराष्ट्राच्या नकाशात आपण दाखवण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला एक चार्ट मी तयार करून दिलेला आहे. याचा उपयोग तुम्हाला नक्की होईल. बघा, उत्खनन स्थळ दायमाबाद कुठं आहे तर महाराष्ट्रामध्ये अहमदनगर जिल्ह्यामध्ये. आता आपण अहिल्यानगर म्हणतो त्याला, त्या जिल्ह्यामध्ये दाखवायचं आहे. नेवासा हे देखील अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आहे. इनामगाव पुणे जिल्हा, जोरवे अहिल्यानगर जिल्हा आणि बोरी किंवा मोरगाव या ठिकाणी पुणे जिल्ह्यामध्ये तुम्हाला दाखवता येईल. उपक्रम 2 आहे, जर मी आदिमानव असतो तर कुठे राहिला असतो, काय खाल्ले असते यावर आधारित नाट्य किंवा भूमिका पालन रोल प्ले सादर करा. या ठिकाणी एक आयडियल रोल प्ले मी तुमच्यासाठी देत आहे. तुम्ही याचा वापर करून रोल प्ले वर्गामध्ये किंवा शालेय परिपाठाच्या वेळेस सादर करू शकता. पूर्ण स्क्रिप्ट या ठिकाणी मी दिलेली आहे. या स्क्रिप्टमध्ये थोडाफार बदल करून किंवा जशाच तशी जरी तुम्ही सादर केली तरी एक नमुना स्क्रिप्ट आहे छानपैकी. आणि आता तुम्ही ती कशी सादर करता त्यावरती त्याचा परिणाम अवलंबून आहे. मित्रांनो, तुम्हाला अभ्यासासाठी मदत व्हावी हाच आपल्या चॅनलचा उद्देश आहे. तुम्हाला इथून पुढील येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट्स हवे असतील तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नक्की कराल व बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा. आपण पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. थँक्यू. डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब माय चॅनल. थँक्यू वन्स अगेन.